शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। भाजप पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांत्वन आहे आणि इकडे अहिल्यानगरमध्ये त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करत आहे। हा प्रकार म्हणजे साप आणि मंगूस एकत्र आल्यात। जो शिवसेनेला अडवा येईल त्याचा सर्वनाश होईल अशी टीका शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे। नगरपालिका निवडणुकीत भाजपाने प्रभावी कामगिरी केली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात फिरताना भाजपासाठी चांगली परिस्थिती दिसत आहे। यामुळे या निवडणुकीत भाजपच राज्यात एक नंबरचा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय। शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे आदी सोबत होते। 2025-26 या शैक्षणिक वर्षानुसार संच मान्यतेसाठी लागणारी माहिती ही UDAS प्लस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदीवर आधारित राहणार आहे। ही संच मान्यता अंतिम करण्यासाठी विद्यार्थ्यांची आकडेवारी ही UDAS तर शिक्षकांची माहिती ही शालार्थ प्रणालीवरून घेण्यात आली आहे। गुरुजींची पदे राहणार की जाणार यासाठी संच मान्यता महत्त्वाची असून सध्या ही माहिती अंतिम करण्याचं काम सुरू आहे। साधारण 15 जानेवारीपर्यंत संच मान्यतेवर अखेरचा हात फिरवला जाणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगर परिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना येणार आहेत। यासाठी नगरपालिका हद्दीत पालिकेची यंत्रणा तर ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीची यंत्रणा भटके कुत्रे पकडून ते पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार आहे। पशुसंवर्धन विभाग या कुत्र्यांवर खच्चीकरणाची शस्त्रक्रिया करून पुन्हा संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देणार आहे। दरम्यान भटक्या कुत्र्यांवरून पालिका, ग्रामपंचायत आणि पशुसंवर्धन विभागाच्या डोक्याचा ताप वाढला। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या प्रक्रियेसाठी सुमारे 1800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी 13 जानेवारी रोजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। संबंधित कर्मचाऱ्यांचे नाव ज्या प्रभागामध्ये असेल त्या प्रभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कार्यकालीन वेळेत संबंधित कर्मचाऱ्याला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत नागे यांनी दिली आहे। शहराची खबरबातमध्ये येथेच थांबतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।